सिंपथी आणि प्रायव्हसी ह्या दोन अशा वस्तू आहेत ज्या विकून तुम्ही YouTube वरती व्ह्यूज कमवू शकता आणि डॉलर देखील कमवू शकता। काय असतो परफेक्ट ब्लॉगर? कोण असतो परफेक्ट ब्लॉगर? जो सतत आपल्या हॅपी किंवा दुःखी फॅमिलीची इमेज YouTube वरती पोर्ट्रे करत असतो। आम्ही दोघी जावा आणि रोस्ट करा, तुम्ही आम्हाला फेमस करताय, बाकी काही नाही। कोणी आमंत्रण दिलं आणि आम्ही जेवायला जाणार नाही असं कधी होईल का? मग पार ते जेवण करपलेलं का असेना। चला तर मग व्हिडिओ मध्ये करपावून टाकूयात सतत सासूची बुराई करणाऱ्या आणि सतत भांडणाऱ्या आम्ही दोघी जावांना। कारण व्हिडिओ मध्ये मी रोस्ट नाही करत, मी पार करपवते, कारण माझा पॅटर्नच वेगळा आहे। तुम्हाला काय वाटतं, नेपोटिझम फक्त बॉलिवूड मध्येच आहे का? नाही नाही, ते YouTube वरती पण आहे। कसं ते तुम्हाला समजून सांगते। तर आम्ही दोघी जावा यांचं YouTube वरती एक बिझनेस मॉडेल आहे। ते काय बिझनेस मॉडेल आहे, कशा पद्धतीने ते वर्क करतं हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे। ऍक्च्युली मला हे समजून घेण्यासाठी बराच सारा रिसर्च करावा लागला, त्याच्यासाठी मला खूप सारी रिसर्च टीम अपॉइंट करावी लागली एका माणसाची, आणि मग त्यानंतर मला सगळ्या गोष्टी कळाल्या आणि त्यासाठी मी एक प्रॉपर बिझनेस ट्री बनवलाय। तर ऍक्च्युली हे बिझनेस ट्री चालू कसं झालं, हे ग्रो कसं झालं हे मी तुम्हाला समजून सांगते। हे आहेत शीतल शिंदे आणि रुपाली शिंदे। शीतल शिंदे अगोदर टिकटॉक वरती फेमस होत्या, मग टिकटॉक बंद झालं आणि त्यानंतर त्या आल्या YouTube वरती। मग YouTube वरती त्यांनी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली। मग त्यांची जाऊ त्यांना हेल्प करायला लागली, ज्या की आहेत रुपाली शिंदे। त्यांच्या चॅनल वरती व्ह्यूजच येत नव्हते, मग काय करावं त्यांना कळत नव्हतं। ऍक्च्युली ना हे फक्त बिझनेस मॉडेल नाहीये बरं, काही एक स्ट्रगल स्टोरी पण आहे। तर ह्यांच्या चॅनलला व्ह्यूज येत नव्हते, मग आता काय करावं हा यांना प्रश्न पडला। मग त्यानंतर त्यांनी काय केलं माहितीये का, यांनी भांडणांचं नाटक केलं। भांडणांचं नाटक केलं, ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूयात। मग भांडणांचं नाटक केल्यानंतर ह्यांनी कोणासोबत भांडणं केले? त्यांच्या जावेसोबत, जी आहे रुपाली शिंदे। मग रुपाली शिंदेने काय केलं, वेगळं चॅनल ओपन केलं ज्याचं नाव आहे सासरची माणसं। मग ह्या काय करायच्या, ज्या दोघी जावांपैकी जी पहिली जी जाऊ आहे ना, ती काय करायची, तिच्या चॅनलवरती व्हिडिओ टाकायची ज्यामध्ये ती ह्या जावेची बुराई करायची। मग आता दुसरी जी बाजू आहे ती ऐकायला लोक जाणार कुठं, हा प्रश्न पडला की नाही तुम्हाला? मलाही पडला होता। मग त्यानंतर त्यांनी दुसरं चॅनल ओपन केलं, सासरची माणसं। मग इव्हेंच्युअली ते पण ग्रो झालं। आणि सगळ्यात महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये का, ह्या दोघी एकाच घरात राहत होत्या, बेडरूम अगदी बाजूला बाजूला होत्या, पण ह्या भांडण कशावरती करत होत्या? YouTube वरती। त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या बरं का की हे फक्त व्ह्यूज साठी चाललेलं होतं। ह्या काही दोघी जावा नव्हत्या, यांना तिसरी जाऊ आहे जिचं नाव आहे प्रीती शिंदे, पण ती काही बिचारी गावाकडे होती। मग ह्या दोघींचं भांडण जे आहे ते उघडकीस आले। मग त्यांनी अरे गाईज प्रँक हो गया असं म्हणून त्यांनी त्याच्यावरती सावरासावर केली। यांचं चॅनल ग्रो झाल्यानंतर यांची जी गावाकडची जाऊ होती तिसरी प्रीती शिंदे, ती आली मुंबईला। त्यानंतर त्यांनी तिचं चॅनल ओपन करून दिलं आणि मग त्यानंतर त्यांनी चुगल्या करत तिचं चॅनल ग्रो केलं। ठीक आहे। मग ही जी आहे रुपाली शिंदे, ती त्यांच्या माहेरी गेली आणि त्यांचा जो भाऊ आहे त्या भावाला त्यांनी चॅनल ओपन करून दिलं, नातं तुमचं आमचं। मग त्यामध्ये आता काय मसाला ऍड करणार, त्यामुळे त्यांनी त्यांच्या बहिणीचे आणि भावाचे भांडणं सांगायला सुरुवात केली। मग इव्हेंच्युअली ते पण चॅनल ग्रो झालं। मग हे चॅनल ज्याचं नाव आहे माहेरची आठवण, म्हणजे ह्या दोघी जावांची तिसरी जाऊ। मग ह्यांना जायचं होतं माहेरी। बरं माहेरी नुसतंच कसं जाणार, त्यामुळे काहीतरी करून जायचं, म्हणून त्या काय म्हटल्या, माझ्या भावाचं बोट कट झालंय म्हणून मी माहेरी चालले। मग तिथे गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या भावाचं गावाकडची माणसं म्हणून एक चॅनल ओपन करून दिलं। आणि काही नाही, भावाला फक्त असं कट झालं होतं, थोडंसं बोट चिरलं होतं, जे की मला दुपारी चिरले। मी काय फार बाऊ करत नाही, पण ठीक आहे चला, हे युट्यूबर्स आहेत, छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करतच राहतात, ह्यांच्या आयुष्यात होत राहतात ह्या गोष्टी। तर येस, हे आहे यांचं बिझनेस मॉडेल। आणि जर तुम्हाला हे बिझनेस मॉडेल आवडलं असेल तर आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पण हे आपण नक्कीच कंटिन्यू करूयात। आता हे होतं ह्यांचं बिझनेस मॉडेल। नकळतपणे भांडण करून हे एकमेकांचं क्रॉस प्रमोशन करता आणि येडं कोण म्हणतं? तुम्ही आणि आम्ही। या युट्यूबला ज्या लोकांनी 1-2 लाख सबस्क्रायबर गेन केलेत ना, ते लोक सिरियल पासून इतके जास्त इन्स्पायर झालेले आहेत ना, म्हणजे ते लोक सिरियल सारखा चक्क प्लॅनिंग आणि प्लॉटिंग करतात। आमचा प्रँक फसला कुठे हे आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर प्रँक करताना आम्ही खूप असं हे करून मी रडून सुरुवात केली होती, तुम्हाला तर माहिती आहे, जबरदस्त सुरुवात झालेली प्रँकला। माहिती होते याच्यावर निगेटिव्ह कमेंट पण येणार आहे त्याच्यावर, म्हणजे ते पण जसं एखाद्या सिरियलचा TRP घसरला ना, तर त्या सिरियल मध्ये नवीन ड्रामा आणतात, नवीन TRP वाढवण्यासाठी काहीतरी मसाला टाकतात। तसंच हे युट्यूबर्स देखील करतात, फुल ऑन ड्रामा। आणि जावाजावांचे खोटे भांडणं पकडले गेल्यानंतर अरे भाई ये तो प्रँक था असं म्हणून सावरासावर करतात। व्हिडिओ हे लागतं तुमचं हे होतं असं, हे करून त्यांनी पण हे केलं, आपल्यावर हे केलं असं, पर हे नाही करा, हे करून सोड, हे केला की हा हे आहे, हे आहे इकडे, हे आहे हे हे म्हणजे काय? कुणी सांगेल का हे म्हणजे काय? रुबल, तुला माहिती का हे म्हणजे काय? हे म्हणजे काय? तुला माहिती का हे म्हणजे काय? हे म्हणजे काय? हे म्हणजे काय? नहीं बताऊंगा। YouTube सोडतोय, हा माझा शेवटचा व्हिडिओ। या आधी पण आम्ही असे ड्रामे बघितलेत,
मी हे विकतोय, मी ते विकत घेतोय, मी युट्यूब सोडून जातोय, ब्ला ब्ला असं सगळं म्हणतात आणि प्रेक्षकांच्या भावनांसोबत फक्त खेळतात. जात कुठेच नाहीत हे लोक. त्यांचा मी हा युट्यूब सोडून जाते वाला ड्रामा फक्त 8 दिवस चालला. माझा शेवटचा व्हिडिओ, चांगल्या आठवणी घेऊन मी युट्यूब सोडते. व्हिडिओ खाली इतक्या खतरनाक कमेंट आल्या होत्या ना, म्हणजे यांचं वागणं इतकं प्रेडिक्टेबल आहे की लोकांना सगळ्यांना कळून चुकलंय की हे नेमकं काय करणार आहे. बरं झालं तुम्ही व्हिडिओ बंद केले, कमीत कमी सासूची बदनामी तरी थांबेल. एप्रिल फुल करण्याचा काहीतरी नवीन ड्रामा असेल, कंटेंट नसेल, नाहीतर व्ह्यूज पडत नसतील म्हणून काहीतरी ड्रामा करतायत. एक कमेंट तर फार मजेशीर आहे. हिने जर व्हिडिओ टाकला नाही ना तर माझ्याकडून 1 लाख रुपये आणि हिचे जेवढे सबस्क्रायबर आहेत ना त्यांना सगळ्यांना मी पार्टी देईल. पण नंतर जर मी असं जर निर्णय घेत असेल तर ती कंपनीसाठी पण थोडंफार त्यांचं पण काहीतरी नाही का, आपल्याला उगाच ते हे द्या का पैसे. मग मला 8 दिवसानंतर परत वापस आल्या म्हणे ब्रँडच्या डेट होत्या. शीतल शिंदेचं जसं हे म्हणजे काय हे अजून लोकांना कळालेलं नाहीये ना, तसंच शीतल शिंदेना असं म्हणून काय म्हणायचं असतं हे देखील अजून लोकांना कळालेलं नाहीये. मला केले आहेत जे तर मी ते 1-2 अरे कहना क्या चाहते हो. पुरुष आहेत त्यांनी निगेटिव्ह कमेंट केल्या त्या सगळ्यांनी, तर त्यांच्यासाठी ह्या मात्र तुमच्या भावनांसोबत खेळू शकतात, पण तुम्ही कमेंटमध्ये वाईट काही बोलू नाही शकत बरं का. 8:15 वाजता हे पीठ मळायला घेतलेलं आहे. 8:15 पीठ मळायला घेतलं होतं बरं का. लक्षात ठेवा, उद्या MPSC मध्ये येऊ शकतो. खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपली सिरियल बघत बघत तर हे पीठ मळते आहेत. तर मला सिरियल खूप आवडतात. काही सांगायची गोष्ट आहे का, तुम्हाला सिरियल किती आवडत असतील हे तुमच्या ब्लॉगिंगच्या ड्रामावरून लगेच लक्षात येतं. ते पाऊण तासात मिनिमम, मॅक्झिमम अर्धा ते पाऊण तासात होऊन जातो माझा स्वयंपाक. मिनिमम की मॅक्झिमम, एक काय ते एकदाच ठरवा ना. मिनिमम नाही मॅक्झिमम. अहो जास्तीत जास्त म्हणा, नाही तर कमीत कमी म्हणा ना. असं उभं राहू का, नाही तसंच उभं राहते, नाही असंच उभं राहते, असंच ठीक आहे. पोळ्या जास्त इम्पॉर्टंट नाही आहेत बरं का, कॅमेराचा अँगल जास्त इम्पॉर्टंट आहे. थांबा मी पोळ्या नंतर करते, अगोदर कॅमेराचा अँगल सेट करून घेते. आम्ही दोघी जावा आहेत ना, यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. आपण हम साथ साथ पिक्चर मध्ये जसं बघितलं होतं त्यांचं एकत्र कुटुंब, त्यात एक सीन येतं बघा. ह्या कधी हम साथ साथ असतात तर कधी हम आपके कोण असतात. जितका यांचा YT वरती निगेटिव्ह कॉन्टेंट आहे का, तितकंच यांचा इन्स्टा वरती देखील निगेटिव्ह कॉन्टेंट आहे बरं का. आता हा व्हिडिओ जर एखाद्या प्रेग्नेंट लेडीने पाहिला तर तिच्या मनावरती काय परिणाम होईल. तर आज 1 वाजलेली आहे आता. OMG, आज 1 वाजला. माहित नाही मागच्या वेळेस कधी 1 वाजला होता. कितीतरी वर्ष झाले, कितीतरी दिवस झाले 1 वाजलाच नव्हता. हे झाडा ऐकतोयस ना, 1 वाजलाय बरं का. पैसे गेले याच्यामुळे ते टेन्शन मध्ये आहे आणि त्यातच अजून टेन्शनचं भर म्हणजे मी जो काल व्हिडिओ बनवलेला त्याच्यावरती खूप साऱ्या अशा कमेंट आल्या आणि त्या कमेंट प्रीतीला ट्रोल करणाऱ्या होत्या. तुम्ही असे व्हिडिओ केलेच कशाला, लोकांना बोलण्याची संधी तुम्ही दिलीच कशाला. जर तुम्ही तुमच्या घराची सर्कस करत असाल तर लोक तिकीट देऊन बघायला येणारच आणि त्याच्यावरती विशेष टिप्पणी देखील करणार. हा फक्त एक गोष्ट आहे ती म्हणजे अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. इथे काकू एक गोष्ट विसरल्या. युट्यूबर आणि यांचे अपशकून, अगं आई ग. आणि असं म्हणतात ना की काच फुटणं चांगलं नाही, घड्याळाची काच फुटणं तर एकदमच भयंकर आपण म्हणतो, काय म्हणतात काय माहिती ते. पण एखाद्या नॉर्मल माणसाच्या आयुष्यामध्ये एवढे अपशकून आणि एवढे विघ्न कसे काय येऊ शकतात याचा मला कधी कधी विचारच पडतो. म्हणजे घड्याळ तुटला अपशकून, ग्लास फुटला अपशकून, दूध उतू गेलं अपशकून, दिवा विजला अपशकून. एवढं कसं काय कुणी स्क्रिप्टेड जगू शकतं. आणि जर समजा आमच्याकडचं चुकून हुकून पालीनं घड्याळ पाडलंच खाली तर पप्पा म्हणतात की जा आता नवीन काच बसून आणा. इतकं सिंपल साधं सोपं आयुष्य आम्ही जगतो. त्यांच्या ब्लॉगिंग चॅनलचे फक्त 4 विषय आहेत. एक तर आम्ही वेगळे निघालो म्हणून मला वाईट वाटलं, सासू नेहमी मला सासूरवास करते, नाहीतर कुठल्या ना कुठल्या तरी जावेची चुगली असते, नाहीच काही जमलं तर लोक मला खेबडी म्हणतात, असं म्हणून ते चक्क 10-10 मिनिटाचे व्लॉग करतात. त्याच्यामुळं अजून काय झालंय ते सांगू शकत नाही, फक्त प्रीती हे भांडणाचं कारण. आता मोठ्या जाऊबाईंनी जर कुठली चुगली केली तर त्या चुगलीचं नोटिफिकेशन दोन्ही जावांना जातं बरं का. मग आता मोठ्या जाऊबाईंनी काय बरं चुगली सुरू केली आहे, काय बरं भांडण सुरू केलंय असं म्हणून दोघीची दोघी पेटून उठतात आणि त्या विषयाला धरून परत नवीन व्हिडिओ करतात. आणि मग लोक काय हिचं मत ऐकल्यानंतर तिचं काय मत असावं हे बघायला जातात.
ती जावा जावा एकमेकींच्या चुगल्या ना शेजारणीकडे करत होत्या, पण आजकालच्या ज्या सुधारित जावा जावा आहेत त्या काय करतात, व्हिडिओ मार्फत एकमेकांच्या चुगल्या करतात. ते पण चुगल्या सगळ्या जगासमोर करतात. म्हणजे बघतात काय, सामील व्हा, आओ बहन चुगली करे. लोकांना कसे भांडणाचेच व्हिडिओ कसे आवडतात हे ते बार बार म्हणजे प्रत्येक वेळी सिद्ध करून दाखवतात की तुम्ही भांडणाचे व्हिडिओ काढा आणि भांडणाचे व्हिडिओ जिथे असतील तिथे प्रोत्साहनाने जाऊन बघतात. एक म्हण आहे बघा, आलं गेलं भदाडीवरती, तसं ह्या लोकांचं आहे. व्ह्यूज कमी झाले, लोकांनी काही बोललं, कमेंट केल्या किंवा व्ह्यूज डाऊन गेले, व्ह्यूज आले, तरी पण यांना खापर कोणावरती फोडायचं असतं, पब्लिक वरती. त्यांच्या घरात काय चाललंय, त्यांच्या घरात काय चाललंय, आणि जिथं चांगलं चाललंय, जिथं चांगलं दाखवायचा प्रयत्न करते तिथं अजिबात बघणार नाही, काय नाही. यांनी पब्लिकला दोष द्यायला सुरुवात केली आहे बरं का, की आम्ही तुमच्यामुळे भांडत होतो कारण तुम्हाला तर तसेच व्हिडिओ बघायला आवडतात. एक मिनिट, एका लाईव्ह मध्ये तुम्ही स्वतःच कबूल केलेले की आम्ही नाही भांडलो तर तुम्ही व्ह्यूजच नाहीत देत. असायचे तेव्हा बघायला सगळेजण की लोकांना उत्सापत्या किती असतात दुसऱ्यांच्या लाईफ मध्ये. लोकांना उचापती करायला कोणी भाग पाडलं? आपणच तर लोकांना घरातले तमाशे दाखवले नाही का? अवघडच आहे ह्या लोकांचं. चित भी मेरी पट भी मेरी. म्हणजे भांडणांचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात, आम्ही तुम्हाला भांडण देतो, भांडण करतो म्हणून तुम्हाला आवडतात. फिरायला तरी कुठं जायचं? किती प्रश्न आहेत हे सगळे. त्यासाठी पैसे कुठून द्यायचं? तर जर आता माझ्या चॅनलला आहे ना सुपर चॅट किंवा सुपर थँक्स चालू झालेले आहे, तुम्हाला जर मला पैसे पाठवायचे असेल तर तुम्ही तिकडून. चला तर फायनली आता यांनी देखील पैसे मागायला सुरुवात केली. सुपर चॅट करा, फिरायला जायला पैसे पाहिजेत. आता 3 तरफ से पैसा आएगा. म्हणजे एक तर ऍड रेव्हेन्यू, ब्रँडचा पैसा, आणि तिसरं म्हणजे आता सुपर चॅट. हे म्हणजे 5 उंगलियां घी में और सर कढाई में. नेव्हर एंडिंग सायकल आहे ही, आणि नेव्हर एंडिंग रेव्हेन्यू आहे हा. आधी ही मग ही हे सतत चालूच राहणार आहे. ये कभी नहीं रुकने वाला भाई साहब. तर बाकी दुसऱ्या पार्ट मध्ये, कारण ऍज यू नो विषय खूप मोठा आहे, त्यामुळे भेटूयात पार्ट 2 मध्ये. सो दॅट इज इट फॉर टुडे गाईज. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सदा खुश राहा आणि सदा कूल राहा. आणि हो, मला इंस्टाग्राम आणि फेसबुक वरती फॉलो करायला विसरू नका. आणि सेकंड चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्याला जाऊन पटकन फॉलो करा. न्यूडची ही DIY फेशियल किट ही www.nude.co.in सोबतच Amazon आणि फ्लिपकार्ट वरती पण अवेलेबल आहे. आत्ताच ऑर्डर करा. तेरा पापा है हम तेरा पापा है मेरा पगली प्रियंका चोपड़ा, तेरा पगली गुलाबा है आपा है.